एडिट करेन, काही आलं कमी जास्त तर एडिट करेन, कारण आता हे पण टेप झालं असेल. असू दे. पुन्हा एकदा कल्पना विहारच्या सगळ्या कमिटी मेंबर्सना नमस्कार आणि त्यांच्या सगळ्या उपक्रमांना इतक्या उत्साहाने प्रतिसाद देणाऱ्या तुम्हा सगळ्या माझ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मैत्रिणींचं मी अभिनंदनही करते आणि त्या सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि अहो प्रतिथयश व्यक्ती असली की माणसं धावतातच, पण आपल्यातलीच एक मैत्रीण काही बोलायची इच्छा व्यक्त करते आणि तिला तुम्ही प्रतिसाद देताय ही खरंच काय म्हणता येईल त्याला, माझा उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. याबद्दल मला हे नक्कीच नमूद करायला आवडेल. हॅलो, आता हॅलो हॅलो खाली करू, येतोय शेवटी आवाज येतो आता. हां ओके ओके, जवळ घेते जरा, ठीक आहे. मैत्रिणींनो, नुकताच आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याबद्दल आपण सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन करूया. हा अभिजात मराठी भाषेला हा जो दर्जा मिळाला, हा एवढा उशिरा मिळाला, याला जे करंटे कारणीभूत आहेत त्यांच्याबद्दल आधी मी राग व्यक्त करते. आणि जसं बऱ्याचदा आपण म्हणतो तसं ह्याला कारणीभूत असणारी एखादी व्यक्ती इथे असली पाहिजे की तिथे हा मेसेज पोचला पाहिजे की माऊलींनी सांगितलं आहे अमृता ते पैजा जिंके आणि आम्हाला 2024 उजाडायला लागलं, हे आपलं दुर्दैव आहे. पण तरीसुद्धा ज्या कोणामुळे ते झालं आणि तो दर्जा मिळाला त्यांचंही मी अभिनंदन करते आणि त्यांचंही कौतुक करते. आज कोजागिरी पौर्णिमा जशी आहे, म्हणजे काल अर्धी आणि आज अर्धी आपल्याला माहितीच आहे, तसंच आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे आज वाल्मिकींची जयंती आहे. वाल्मिकी म्हणजे कोण? आदि कवी. आपण म्हणतो ना, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य जैसा, नमस्कार माझा तया रामदासा. हिंदू धर्मामधले जे अत्यंत महत्त्वाचे 2 धर्मग्रंथ म्हणजे रामायण आणि महाभारत, या रामायणाचे हे रचयिता आद्य ऋषी म्हणजे आद्य कवी असंही त्यांना म्हटलं जातं. हजारो वर्षापूर्वी रामायण घडलं, त्याचं आजही गुणगान आपण गातोय आणि यापुढे हजारो वर्ष ते गुणगान गातच राहिलं जाईल. सगळेजण त्या प्रभू रामचंद्रांची आठवण ठेवतीलच, कारण तो एक मर्यादा पुरुषोत्तम असा आपल्यासाठी भगवान श्री रामचंद्रच होता. एकदा जय जयकार करूया, भगवान प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय. आणि आता अलीकडे आलेली घोषणा, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. ये हुई ना बात, महाराष्ट्र भी कुछ कम नाही आहे. मैत्रिणींना, आत्ताच आपण अलीकडेच नवरात्रीचा उत्सव साजरा केला आहे सगळ्यांनी. छान 9 दिवस देवीची आपण ओटी भरली आहे, खणानाराने ओटी भरली आहे, तिचं पूजन केलं आहे, स्तवन केलं आहे आणि अगदी मनापासून आपण ह्या देवीचा उत्सव साजरा केला. त्याच्यानंतर विजयादशमी आली, आपण ते सोनं लुटून एकमेकांच्या घरी जाऊन भेटून विजयादशमीचा सणही साजरा केला आणि काल होती ती कोजागिरी पौर्णिमा. आता यावर्षी आपल्याला माहितीच आहे, काल रात्री 8:41 ती सुरू झाली, कारण कालची कोजागिरी पौर्णिमा होती आणि आजची अश्विन पौर्णिमा आहे. आज मला वाटतं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत का 5:46 ती आहे, म्हणजे आपला कार्यक्रम अगदी त्यात बसला आहे बरं का. मी कोजागिरी होऊन गेलेली नाही, म्हणजे कोजागिरी इज स्टील ऑन असं म्हणायला हरकत नाही. आता कोजागिरी म्हणजे ती चंद्राचीच मोनोपोली आहे. या चंद्रावर किती जणांनी किती गाणी लिहिलेली आहेत, म्हणजे एकही असा शायर किंवा कवी सुटला नसेल किंवा अगदी आपल्यातल्याच कितीतरी जणांना, आणि ते सुद्धा अनेकदा चंद्रावरती गाणी लिहायचा मोह झाला असेल. म्हणजे कोजागिरीच्या निमित्ताने चंद्रावरच्या गाण्यांचे उदंड कार्यक्रम होतात, त्याला आम्ही म्हणतो पीक येतं. आणि सहलीला वगैरे पण आपण गेलो की ते असतं ना, आजकाल एक शब्द द्यायचा की त्यात चंद्र आलाच. अशा अनेक गाणी आपण ऐकली आणि ऐकतच राहतोय आणि पुढेही ऐकू. मला या ठिकाणी ना एक कविता आठवते, म्हणजे ज्या आता साधारणतः 60 वगैरेच्या असतील किंवा थोड्या पुढे मागे असतील त्यांना आठवत असेल. आपल्या लहानपणी शाळेमध्ये एक छान कविता होती, पृथ्वीचे प्रेमगीत. मराठी भाषेच्या प्रांगणामध्ये ज्या सारस्वतांनी आपली बुद्धिमत्ता वापरून आपल्या गीतांच्या ओंजळींनी ते प्रांगण, त्या ओंजळी जिथे रिकाम्या करत राहिले आणि भाषेला समृद्ध करत राहिले, त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे कवी कुसुमाग्रज, म्हणजे वि. वा. शिरवाडकर.
यांच्या या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे खगोलशास्त्रीय सत्याचा त्यांनी आधार घेतला आणि ही कविता रचली. आपल्याला माहिती आहे की आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्य हा मोठा गोळा, लाल गोळा, आणि अनेक ग्रह आहेत. बुध, शुक्र, गुरु, पृथ्वी, मंगळ हे सगळे ग्रह आहेत. आणि आता युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे आहेत. त्यातली पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवतीही फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. आता कवीने कल्पना अशी केली की हे सगळेजण ना त्या पृथ्वीकडे प्रीतीची याचना करत आहेत, म्हणजे तिच्यावर मरत आहेत. आजच्या वर्षी तिच्यावरती लाईन मारत आहेत. आणि हे तर ग्रह तारे मोठे आहेत, पण आपल्या पृथ्वीला एकच लघुग्रह आहे आणि तो आहे तो युलासा चंद्र. पण त्याची हुशारी किती, तो पण पृथ्वीवर प्रेम करतोय. तो पण म्हणतोय मी काही मागे नाही. बरं, चंद्र हा कसा आहे, त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे. सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो, तो परावर्तित होऊन तो चंद्र प्रकाशतोय. पण तरीसुद्धा तो पृथ्वीवरती इम्प्रेशन मारायला बघतोय असं कवी म्हणतात. आणि पृथ्वीला त्याची दया येते आणि ती सूर्याला म्हणते, चंद्राला उद्देशून चंद्राबद्दल ती असे म्हणते, तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजक कण, मला मोहवाया बघे हा सुधांशू. सुधांशू म्हणजे चंद्र. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. त्याची इंग्लिश जीवात तो प्रयत्न करतोय. आणि पृथ्वीचं प्रेम अर्थातच सूर्यावर आहे. मानिनी आहे ती. तिला हे माहिती आहे की ज्या क्षणी तिचं सूर्याशी मिलन होणार आहे त्या क्षणी ती जळून तिची राख रांगोळी होणार आहे. पण तरी ती पृथ्वी काय म्हणते, परिभव्य ते दिव्य तेज पाहून पूजून घेऊ गयाशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार हा दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहून सावे. अशी ती पृथ्वी आहे, मालिनी आहे ती. माझा सांगण्याचा भाव चंद्रापाशी येतोय की तरी चंद्र तिच्यावरती प्रेम करायचं सोडत नाही बरं का, त्याचा प्रयत्न चाललेलाच आहे. आणखीन एक मला हिंदी कवी आहेत, एक मैथिली शरण गुप्त, प्रसिद्ध आहेत. ज्यांचा अभ्यास असेल त्यांना, किंवा बऱ्याचदा आपल्या मराठी मीडियममध्ये पण ह्या कविता यायच्या. तर त्यांच्या कवितेतल्या 2 ओळी मला आठवत आहे. चारू चंद्र की चंचल किरणे खेल रही है जलथल में, चारू चंद्र की चंचल किरणे खेल रही है जलथल में, स्वच्छ चांदनी बिछी हुई है अवनी और अंबर तल में. किती सुंदर कल्पना आहे. अगदी चारू आणि चंद्र वापरले. चारू म्हणजे सुंदर, त्या चंद्राला सुंदर म्हटलं. म्हणजे चंद्राच्या सौंदर्याबद्दल व्यक्त करायला आपल्याकडे खरं तर शब्दच नाही आहेत, किंवा आपण इतक्यांदा त्याचं वर्णन करतो. आता ते मधुबालेला वगैरे चंद्राची उपमा देतात, हे आता जुनं झालं सांगून. आता अलीकडे आपण आपल्याही चेहऱ्याला ती उपमा देतो, हा भाग निराळा असो. तर कोजागिरीला काय असतं, कोजागिरी म्हणजे अश्विन शुद्ध पौर्णिमा. आता ह्या कोजागिरीबद्दल कथा आहेत, पण गेले 2 दिवस व्हॉट्सॲपवरती इतका पूर आला आहे ना या कथांचा की मी 15 दिवस ज्या कथा ठरवल्या त्या मी त्या कॅन्सल केल्या आज. म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या त्या दोन्ही कथा आता पाठ झाल्या असतील, त्यामुळे त्या कथा आता मी घेणार नाही आहे. चंद्राचं थोडंसं वैशिष्ट्य बघूया. यावेळेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. यावेळेला त्याचा आकार सगळ्यात मोठा असतो. आणि आपल्याला माहितीच आहे की ह्या कोजागिरीला लक्ष्मी देवी अवतरते आणि ती पृथ्वीवरती सगळीकडे फिरते. आणि आपल्याला माहिती आहे कोजागरती हे पण 100 वेळा येऊन गेलं. पण असू दे, नवीन पिढी जर व्हॉट्सॲप बघत असेल त्यांना हे कळणंही आवश्यक आहे. तर ही लक्ष्मी जी माता आहे ती सगळीकडे फिरते भूतलावरती. म्हणजे ती चंद्रमंडळातून निघून भूमंडळावरती येते असं म्हणतात. आणि ती प्रत्येक ठिकाणी जाते आणि कोण जागा आहे हे बघते आणि जे कोण जागे असतील त्यांच्यावरती कृपा करते, त्यांच्यावरती त्यांना आशीर्वाद देते. पण नुसते जागे म्हणजे मोबाईलचे व्हॉट्सॲपचे फोटो फिरवणारे नाही बरं का. जागे म्हणजे कोण, ती तिचं अध्ययन करत असेल, हे व्हॉट्सॲप बरं का, याचे अर्थ बरेच होतात. जे जागे आहेत तिची पूजा करतात, अर्चा करतात, काही भजन करतात आणि थोडक्यात भगवंतामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल. आता याच्याबद्दल ना एक भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला आहे, म्हणजे कुरुक्षेत्रावरती लढाई सुरुवात होणार आहे आणि अर्जुन आहे, आपल्याला ते सगळं माहिती आहे. आणि याच्यामध्ये 2ऱ्या अध्यायामधला 69वा श्लोक आहे. भगवान काय म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्या जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे या रात्री जी माणसं जागी असतील ती मुनींसारखी आहे. जी माणसं दिवसा काही काम करतात त्यांना रात्री झोप येते. दिवसा काम करणारी म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं. आपल्याला काम करायलाच पाहिजे ना. आपल्याला काय अन्न वस्त्र निवारा हे पाहिजे.
आता अन्न म्हणजे काय, आपल्या 2 वेळा जेवण पाहिजे, सकाळी नाश्ता पाहिजे, तो पण नुसतं पोहे उपीट चालत नाही आजकाल, व्हरायटी पाहिजे. नाही तर आपण मणीकडनं मागवणार, असं काय काय असतं. बरं आपल्या दुपारी जेवल्यातली उरली भाजी थोडीशी, तर पूर्वी आपल्या आज्या वगैरे भाजी टाकायच्या नाही, पण आम्हाला दुपारी उरलेली भाजी पण रात्रीला नको असते. साड्यांबद्दल तर बोलायलाच नको, आपल्याला दर गुरुवारी नवीन साडी लागते, पण त्याच मैत्रिणी भेटणार असतात ना, मग आपल्याला साडी वेगळी लागते. थोडक्यात काय, आपल्याला हे सगळं हवं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला धन पाहिजे. धन म्हणजे लक्ष्मीची कृपा पाहिजे. इथे असं म्हणतात या श्लोकामध्ये की ही जी आपली सर्वसाधारण माणसं असतात ती दिवसा काम करतात, त्यामुळे त्यांना रात्री झोप येते. पण रात्री जागी असणारी माणसं कोण आहेत, त्यांना मुनी निशा पश्यतो मुने असं म्हटलं आहे. तर मुनी म्हणजे कोण, दाढी मिशा वाढवलेले आणि ते पोट खपाटीला गेलेले आणि असे मुनी ऋषी का नाही. भगवंत इथे असं म्हणतो की रात्री ती माणसं जागी असतात जी आपल्या कर्तव्यामध्ये कठोर असतात, आपली कर्तव्य नीटनेटकेपणे पार पाडतात. मग आता कर्तव्य म्हणजे काय, आता मुलं असतील तर त्यांनी अभ्यास करायला हवा, लग्न झालं असेल, मुलं बाळ असतील तर त्यांनी संसाराची काळजी घेतली पाहिजे, आपली पत्नी आपली मुलं या संदर्भातली काळजी घेतली पाहिजे, आपल्या मातापित्यांची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या वर्णव्यवस्थेप्रमाणे किंवा आपली जी वेगवेगळ्या आपल्या आश्रम व्यवस्था आहे आपल्या धर्माने घालून दिलेली, याप्रमाणे जे सगळे कामं करतात, आपली कर्तव्य व्यवस्थित करतात, त्यांना मुनी म्हटलं आहे. आणि अशी माणसं रात्री जागी असतात. थोडक्यात अशाच लोकांवरती ती भगवती लक्ष्मी जी आहे ती कृपा करते असं यांना म्हणायचं आहे. कर्तव्यनिष्ठतेबद्दल एक सांगायचं आहे की माऊली असं म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. हे भगवंताला वीरा म्हणजे माळा. भगवंताला कुठली माळ हवी असते, फुलांची का, मोगरा, गुलाब, जाईजी अशी का. तर तुम्ही महागातली महाग माळ घातली म्हणजे भगवंत प्रसन्न होणार का. भगवंताला कुठली माळ आवडते, स्वतःची कर्म उत्तम करा. जो बँकेत आहे त्यांनी कस्टमर सर्व्हिस उत्तम द्या, जो पोस्टात असेल, रेल्वेत असेल, ज्या कुठल्या ठिकाणी ऑफिसमध्ये असेल. एखादी गृहिणी आहे, ती नोकरी वगैरे करत नसेल, पण तिचं कर्तव्य आहे की पत्नीचं मुलांचं सगळं व्यवस्थित बघणं, ते आपलं कर्तव्य व्यवस्थित करणं. लोकांना मदत करायला जा किंवा जाऊ नका, पण तुम्हाला दिलेले विहित कर्म तुम्ही उत्तम केलं तर ह्या कर्मांची मिळून जी माळा होते ती माळा भगवंताला घाला. माऊली म्हणतात भगवंत प्रसन्न होते. मग अशी जी माणसं आहेत ही रात्री जागी असतात आणि ह्यांच्यावरती भगवती लक्ष्मी कृपा करते असा त्याचा अर्थ आहे. गीतेमध्येच भगवंत 15व्याच अध्यायामध्ये म्हणतात, गामाविश्वज भूतानी धार्या मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. 15वा अध्याय आपण लहानपणापासून पाठ केलेला आहे. याच्यामध्ये भगवंत म्हणतात की मी स्वतः या पृथ्वीवरती सगळ्या वस्तूंमध्ये धारकृत होतो, म्हणजे या वस्तूंना धारण करतो आणि मीच चंद्राचा प्रकाश होतो. सोमो भूत्वा प्रकाशकः. तर मी त्या चंद्राचा प्रकाश धारण करतो आणि मी वनस्पतींमध्ये येतो आणि म्हणून त्या वनस्पती औषधी होतात. हे भगवंत स्वतः म्हणतात 15व्या अध्यायामध्ये. आणि भगवंत स्वतःला नक्षत्राणाम शशी म्हणतात. म्हणजे हा शशी जो आहे, हा चंद्र जो आहे, तो म्हणजेच भगवंताची विभूती आहे. हे स्वतः भगवंत बोललेले आहे गीतेमध्ये. आता पुढे शास्त्रीय त्या औषधी उपयोगाबद्दल येते की यात भगवंत स्वतःच म्हणतात, त्याप्रमाणे अश्विन शुद्ध पौर्णिमेला चंद्राचा जो प्रकाश आभाळात म्हणजे भूमंडळावर येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अमृतकण असतात असं म्हणतात. त्याच्यामध्ये विशेष असं आरोग्यदायक असे गुण येतात आणि म्हणून त्या दिवशी आपण जे दूध ठेवतो मसाला दूध करून आणि त्याच्यात तो चंद्राचा प्रकाश पडावा अशी व्यवस्था आपण बघतो आणि तिथेच ती वाटी किंवा पातेलं ठेवतो आणि नंतर ते धारण करतो. कारण त्याच्यामध्ये अनेक आजारांवरती मात करणारे गुण असलेला तो चंद्राचा प्रकाश असतो. आणि हा अश्विन शुद्ध पौर्णिमेचाच बरं का. आणि या दिवशी जर दमा अस्थमा असलेली माणसं जर रस्त्यावर फिरली ना तरी त्यांना काही होत तर नाहीच, पण त्यांचा तो दमा किंवा अस्थमा बरा व्हायला मदत होते. अशा अनेक औषधी गुण या चंद्राच्या किरणांमध्ये असतात. अनेक रसशाळा असतात बघा, पुण्याला ती खूप मोठी नानलांची मोठीच्या मोठी रसशाळा आहे. तिथे वरती गच्चीमध्ये जर बघितलं ना, आम्ही मागे एकदा बघायला गेलो होतो, असे मोठेच्या मोठे चौकोन केलेले असतात, त्यात पराठी ठेवतात आणि त्यांची अनेक आयुर्वेदिक औषधं सिद्ध करायला ठेवतात. मग ते ठराविक वेळाने जर ती सिद्ध झाली त्या पौर्णिमेच्या रात्री तर त्याचा उपयोग खूप चांगला होतो.
किंवा ते गृहीत धरून त्यांनी त्याची ते काय मुलं द्रव्य त्याच्यामध्ये टाकलेली असतात. असे हे चंद्राच्या आपण तर काय करूया, मी